दूरदर्शन दरवेळेला नवनवीन संकल्पना, नवीन विचार आणि अर्थातच मनोरंजन या सगळ्यासह आपल्या प्रेक्षकांना आनंद, उत्साह आणि एक उर्मी देण्याकरता तयार असतं. तसाच एक नवीन रियालिटी शो आपल्याकरता दूरदर्शन सह्याद्री घेऊन येत आहे. सुवर्ण महाराष्ट्र माझा या नावानं हा रियालिटी शो आपल्याकरता थोडेच दिवसात असणार आहे. त्या कार्यक्रमाचा मुहूर्त आपल्याला थोड्या वेळातच इथे पाहायला मिळणार आहे. पण ह्या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ज्यांची होती ते रोहित पिसाळ आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि या संकल्पनेविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार, जय महाराष्ट्र. आपला हा जो रियालिटी ट्रॅव्हल शो आहे, ज्याला आपण सुवर्ण महाराष्ट्र माझा, आपण आपण आपली क्रू घेऊन आपल्या प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये जिथे वॉटर डिपॉझिट्स आहेत, आपण तिथे जाणार आहोत आणि लोकांना गोल्ड मायनिंग विषयी खूप म्हणजे कुतूहल आहे. म्हणजे गोल्ड मायनिंग म्हणजे नेमकं काय? तर ह्याच्याविषयी आम्ही सांगणार आहोत आणि तिथल्या लोकल्सला जॉब मिळावा, हा प्रयत्न असेल माझा. मग त्यांना जे मर्चंट नेव्ही हा जो प्रकार आहे, विच इज पार्ट ऑफ स्कुबा डायव्हिंग, तर आपण प्रयत्न करू की महाराष्ट्राला आपण पुन्हा सुवर्ण, म्हणजे महाराष्ट्रात ते कर्नाटकापर्यंत महात्मा ज्योतिराव फुल्यांचं गोल्डची मोनोपॉली होती आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आपण सुवर्ण शोधण्याचं काम करणार आहोत. या सुवर्ण शोधाबरोबरच दूरदर्शनही वेगवेगळे सुवर्ण क्षण या निमित्तानं आपल्यासमोर घेऊन येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एक आगळं-वेगळं दालन हे आपल्या प्रेक्षकांकरता उघडणार आहोत. याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत थोड्याच वेळात. सुवर्ण महाराष्ट्र माझा या कार्यक्रमाच्या रियालिटी शोचा जो मुहूर्त आहे तो आत्ताच इथे पार पडत आहे आणि आपण पाहू शकता या कार्यक्रमाला प्रायोजकत्व मिळालेलं आहे पिसाळ ग्रुप ऑफ कंपनीचं. त्याचे MD आणि CEO आपल्याबरोबर रोहित पिसाळ आहेत. त्याचबरोबर आजच्या ह्या विशेष कार्यक्रमाकरता मुहूर्ताकरता अमेरिकन ॲक्टर रॉन जॅक्सन आणि ओलेगा यांचे आलेले आहेत. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं आज उद्घाटन होणार आहे, मुहूर्त होणार आहे. तर आपण आता ते क्षणचित्र नक्कीच पाहण्याकरता उत्सुक असाल ती आपण पाहूया. मुहूर्ताचं जे आपल्याला इथे नारळ फुटलेलं आहे आणि सर्वार्थानं जी सुरुवात आहे ती उत्तम झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानिमित्तानं अर्थातच आपण प्रथेप्रमाणे गोड खायला घालून आपण स्वागत करणार आहोत. आपण बघू शकता की इथे अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा मुहूर्ताचा कार्यक्रम पार पडतो आहे. एक नवीन सुरुवात नवीन कार्यक्रमाची इथे होताना आपल्याला दिसते. कार्यक्रमाचं नाव आहे सुवर्ण महाराष्ट्र माझा. दूरदर्शनची निर्मिती आणि पिसाळ ग्रुप ऑफ कंपनीचं प्रायोजकत्व ह्या कार्यक्रमाला लाभलेलं आहे. मुहूर्ताचा आणि नवीन काहीतरी सुरू करण्याचा हा विशेष आनंद आपल्याला इथे साजरा केलेला दिसतोय आणि ह्या आनंदात आमचे सर्व रसिक प्रेक्षकही सहभागी झालेले आहेत. त्याचाही आम्हाला मनापासून आनंद होतो आहे.
Swarna Maharashtra Maza is an exciting program that explores the story of fascinating gold mining and Maharashtra's rich cultural heritages. Joining us are some special guests. Let's hear what they want to say about this unique journey. So I'm connecting with Ron Jackson, sir. And hello, sir. Hi, so it's me, Ron Jackson from US, California. It's been a great pleasure and to say that I'm a part of Swarna Maharashtra Masa. My friend Rohit Pillai, it's a very good gold venture where for the nanoparticles, for the people also giving jobs, and it is also biometrically, if I would say that, it is also for the medicine for the cancer patients who can get healed very fast. It is a very good venture and good project for the people in getting employment, in getting work. And how could I miss it for this particular um, main project, which is Swarna Maharashtra Maza? I had to come here. I couldn't say no. And I wish them all the best for this project and all the people who are involved here. They're doing tremendously phenomenal good work, and I wish them all the best. Thank you so much, Ron, sir. Now we have Olga, ma'am. And, ma'am, I just wanted to ask you a question. What was your first impression about Maharashtra rich cultural heritages? So when it comes to Maharashtra, I'm a big fan. I visited a couple of different places. I went to explore the Ellora Caves, the Ajanta Caves, the Lonar Crater, and many other places of power, you can say, that many people, many foreigners don't know of. And I'm very happy that there is an exciting project to come that will not only give the local jobs, but also promote the rich Maharashtra culture and heritage. So I wish the best luck to Sir Rahit and the whole team. And I'm very happy that such a show is coming to show the whole world that Maharashtra is a very beautiful state full of nice people, very tasty food, and amazing places to visit. So, what did you like the most in terms of food? Which food did you have tried and love you the most? So my everyday breakfast here is poha. I'm a big fan of poha. Yeah, thank you so much, Olga ma'am. It was nice to hear you. And now we have Steve Igwe, sir. And sir, kindly share your experience of underwater gold mining. Yeah, first of all, I must say congratulations to Maharashtrians and to Dr. Rohit Pisa, the Goldman, for this wonderful opportunity. Savannah, Maharashtra, Mai, Maza, Yeah. which is a very big opportunity for Maharashtrians and also to showcase the God-given minerals or God-given gifts to Maharashtra. So going to the other side is a big opportunity for employment of exhibition of this kind of opportunities, starting from placer mining of gold and other types of gold mining that is not harming the earth or harming the waters or in any way harming the ecological system of Maharashtra. So I wish good luck to this TV show as it's just a launch. This is an auspicious day, a launching day for this TV show. Congratulations once again. So, do you have any message for your audience about this program? Yes, of course. It's a powerful message to the audience to follow this TV show because there's a lot packed on this TV show as it exhibits and show many parts and many areas of Maharashtra and God-given minerals that are deposited in these areas. So they should follow this program
as it unveils. नमस्कार, मी मानसी सावंत आणि आत्ताच आपण सुवर्ण महाराष्ट्र माझा याचा मुहूर्त आणि नारळ फोडून श्री गणेशाचं म्हणायला हरकत नाहीये, तर तो झालेला आहे. तर आपल्यासोबत आहेत श्री रोहित सर, रोहित पिसाळ सर, पिसाळ ग्रुप ऑफ कंपनीचे MD आणि CEO. तर सर, काय सांगाल, काय वाटतंय तुम्हाला आता अखेर सुवर्ण महाराष्ट्र माझा या कार्यक्रमाचा मुहूर्त आत्ता आपण साजरा केलेला आहे इथे आणि नारळ फोडून छान श्री गणेशा झालेला आहे. काय वाटतं या क्षणी, काय भावना आहे आपली? मी खूप एक्साइटेड किंवा मला आता ऍक्च्युली शब्द सुचत नाही आहेत की आपले फुले शाहू आणि बाबासाहेबांच्या ह्या मातीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये आपण पुन्हा म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या महाराष्ट्रामध्ये जो जो स्वप्नातला महाराष्ट्र होता, सुवर्ण महाराष्ट्र, आज त्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे तसं बघायला गेलं तर अनएम्प्लॉयमेंट खूप आहे. त्या महाराष्ट्रामध्ये माझा शेतकरी राजा आज खूप दुःखात आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये एक औद्योगिक क्रांती करायला हा कार्यक्रम म्हणजे इट्स अ बेबी स्टेप, मी असं म्हणेन, पण ती सुरुवात मी केलेली आहे आणि त्याचा तो आनंद आहे. त्या महाराष्ट्राविषयी जे आपल्या सगळ्यांना प्रेम आहे, त्या मराठीचं जे प्रेम आहे ते ह्या कार्यक्रमामधून सगळ्या गावामधल्या, शहरामध्ये सगळं तुम्हाला म्हणजे आपल्या जी संस्कृती आहे, आपलं खानपान आहे आणि ज्या गावागावांमध्ये आपली जी ज्याला जिनियस, जी टॅलेंटेड मुलं आहेत, ही तुम्हाला दिसतील. आणि आपण प्रत्येक नद्यांमध्ये जाऊन, त्या समुद्रामध्ये जाऊन सोनं आपण कसं शोधतो ह्याचं तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे बघायला भेटेल. आणि मी इथे थोडंसं क्लिअर करतो की मायनिंग म्हणजे नेमकं काय, गोल्ड मायनिंग. तर खूप लोकांना एक मिसअंडरस्टँडिंग आहे की मायनिंग म्हणजे आपण खोदकाम करतो, ठीक आहे. तर अंडर वॉटर इट्स इलिगल पूर्ण जगामध्ये. परंतु मायनिंग ह्या 4 प्रकारच्या असतात, ज्याला आपण सरफेस मायनिंग बोलतो, अंडर सरफेस मायनिंग बोलतो, इन सिटू मायनिंग बोलतो आणि वन इज प्लेसर मायनिंग. तर आम्ही प्लेसर मायनिंग करतो, म्हणजे आम्ही त्या समुद्राच्या खालच्या भागामध्ये, त्या तळामध्ये जी स्टोन्स असतात, जे सॉइल असतं, ह्याच्यामध्ये जे गोल्ड मिळतं, आम्ही त्याचा शोध घेतो. अपार्ट फ्रॉम दॅट, लोकांना असं वाटत असेल की तिथे भेटतं की नाही भेटत. तिथे ऑफकोर्स आहे, 100% आहे गोल्ड तिथे. अपार्ट फ्रॉम दॅट तुमच्या पाण्यामध्ये नॅनो पार्टिकल्स असतात गोल्डच्या, जे तुम्हाला नेकेड आईजनी दिसत नाहीत. आय एम वन ऑफ द बिगेस्ट रिसर्चर जो नॅनो पार्टिकल्स शोधतो आणि जे आपल्या कॅन्सरसाठी किंवा स्किन डिझिजेससाठी, ब्रेन ट्युमरसाठी हे गोल्ड पार्टिकल्स तुमच्या कामाला येतात. आणि आपण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या पाण्यामधून हे गोल्ड पार्टिकल्स काढून आपल्या महाराष्ट्राच्या सरकारला जाऊन आपण ते रिपोर्ट देऊन आज जपान सारख्या कंट्रीनी आज सगळ्यात जास्त नॅनो पार्टिकल्सचे डिपॉझिट शोधलेले आहेत. परंतु हा रिसर्च खूप वर्षापूर्वी मी सुरू केला होता. आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट. आणि पुन्हा मी तेच करायला निघालो आहे, म्हणून मी खूप आनंदात आहे. खरंच खूप छान वाटलं सर, हा शोध तुम्ही लावलात किंवा तुम्ही सुरुवात केलात त्याला. आणि अर्थात सगळ्यांनाच आश्चर्य वाटणार आहे की आपण पित असलेलं पाणी, त्याच्यामध्ये सुद्धा अंशात का होईना सोन्याचं प्रमाण आहे. तर सर, आत्ताच तुम्ही बेरोजगारीबद्दल म्हणालात की आपण एक बेबी स्टेप घेतोय असं तुम्ही म्हणालात. तर काय सांगाल, म्हणजे काय प्रकारे फायदा होऊ शकतो तरुणांना याचा? आपल्या गावामध्ये खूप टॅलेंटेड मुलं आहेत आणि त्यांच्याकडे जास्त रिसोर्सेस नसल्यामुळे ती मुलं तिथपर्यंत पोहोचत नाही आहेत. आणि फिजिकली ते खूप फिट असल्यामुळे आपण त्यांना अंडर वॉटर्सची ट्रेनिंग देऊन, म्हणजे माझी एक बुदस युनिव्हर्सिटी आहे जी मुलांना 1 वर्षाचा त्याच्यामध्ये डिप्लोमा देईल आणि त्याच्यासाठीही माझ्याच बँकेकडून तुम्हाला कर्जही मिळेल आणि मी त्याच्यामध्ये जॉबची मीच गॅरंटी देईन, कारण माझा पैसा मीच परत घेईन, म्हणजे त्यांच्या सॅलरीमधून. हा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि मी पाहतोय
की आपल्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण जे परप्रांत्यांविषयी बोलतो, पण ते जे मेहनत करतायत तेही आणि आपल्या भारतातले आहेत. तर आपल्या मुलांना जर आपणच अपॉर्च्युनिटी नाही दिली किंवा सरकारने त्यांच्याकडे त्या नजरेने नाही पाहिलं, तर मग येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कारण ही मुंबई किंवा हा महाराष्ट्रासाठी खूप मोठ्या दिग्गजांनी लढाई दिलेली आहे. आणि म्हणून मी म्हणतोय की इट्स अन बेबी स्टेप फ्रॉम माय एंड. नाही सर, खरंच ऐकून खूप छान वाटलं. खरं तर सुवर्ण संधीच म्हणायला हरकत नाहीये. सुवर्ण महाराष्ट्र माझं हे जरी शीर्षक असलं तरी आपणच शिक्षण देणार आहात, त्यानंतर लोनची तरतूद सुद्धा करून देणार आहात आणि हमी दिलात. तुम्ही आत्ताच म्हणालात की मी गॅरंटी देतो की तिथे म्हणजे कामाची संधी मिळेल. तर सर, दूरदर्शनवरती किंवा दूरदर्शन सह्याद्रीवर अनेक मालिका होतात किंवा तुम्हाला काय वाटतं की काय प्रकारे बदल घडलेत किंवा आधी आणि आत्ता यातला काही फरक जाणवतोय का? दूरदर्शन सह्याद्रीबद्दल बोलायचं झालं तर. दूरदर्शन म्हणजे आम्ही लहानपणापासून पाहिलेला हा हा चॅनल आहे. म्हणजे मी खूप वेगवेगळ्या चॅनल्सवर येतो. पण माहीत नाही, जसं दूरदर्शन म्हटलं तर आपलंसं काहीतरी वाटतं, आपल्या आईसारखं वाटतं आणि ती फिलिंग खरंच आहे. म्हणजे आत्ताही ह्यांच्याशी बोलताना ज्यांना दूरदर्शनविषयी जास्त माहीत नसेल म्हटलं, हा आमचा चॅनल आहे. म्हणजे रामायण, महाभारतापासून आम्ही पाहिलेला हा चॅनल आहे आणि मी त्यावेळी तो पाहिलेला आहे, की रामायण असेल तर अख्खं मार्केट बंद असायचं किंवा रोडवर सुकसुकाट असायचा आणि महाभारतामध्ये पण. आणि आत्ता कॉम्पिटिटिव्ह चॅनल्स आलेले आहेत. पण आता त्या चॅनल्समध्ये खूप खूप बायसपणा दिसतो आम्हाला. पण दूरदर्शननी त्याची ऑनेस्टी जशी आहे तशीच ठेवली आहे आणि आजही खेड्यापाड्यामध्ये हा दूरदर्शनच बघितला जातो. म्हणून अभिमानाने मी स्वतः म्हणजे माझा हा रियालिटी शो माझ्या खेड्यापाड्यात पोचवायचा असेल, माझ्या त्या लोकांपर्यंत, त्या महाराष्ट्रीय लोकांपर्यंत पोचवायचा असेल, तर तो फक्त आणि फक्त दूरदर्शन थ्रूच होऊ शकतो असं मला वाटतं. नक्कीच सर. सर, आत्ता हा सुवर्ण महाराष्ट्र माझा ही मालिका आता नव्याने सुरू होते. तर यामध्ये तुम्हाला काही आव्हानं जाणवली का? किंवा काही अडचणी ज्या प्रत्येक कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ करण्याआधी आपल्याला खूप अडचणी येतात. तर अशातली काही एखादी अडचण जी तुम्ही आमच्यासोबत व्यक्त करू शकता? अडचणी आहेतच, म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल एकतर लोकांना ह्याच्याविषयी, गोल्डच्या विषयी खूप गैरसमज आहेत आणि एक मराठी माणूस इतकं कसं करू शकतो किंवा त्याला जगामध्ये सेकंड गोल्ड मायनर का म्हटलं जातं. मग ह्याच्यावर खूप प्रश्नचिन्ह अजूनही आलेले आहेत. सुवर्ण महाराष्ट्र माझा ही मालिका सुरू होते आणि ही आपल्यासारख्या तरुणांना खरंच एक सुवर्ण संधी आहे. तर नक्कीच या मालिकेची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. दूरदर्शन सह्याद्री निर्मित नवी कोरी मालिका आपल्या सर्वांच्या भेटीला लवकरच येणार आहे. सुवर्ण महाराष्ट्र माझा. तर या मालिकेचे प्रायोजक आहेत पिसाळ ग्रुप ऑफ कंपनीज. या मालिकेतील सर्व कलाकारांची आज आपण ओळख करून घेतली आणि अखेर फायनली त्या मालिकेतील मुहूर्तमेढ रोवलीच गेली आणि तिचा नारळी फोडण्यात आलाय. ही मालिका लवकरच आपल्या भेटीला येत आहे. तर आपण भेटूया पुढील भागात. तोपर्यंत बघत राहा डीडी सह्याद्री.